नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? आपला कोणता पाठ चालू होता? अवकाश मोहिमा. आपण या मागील भागामध्ये काय काय पाहिलं होतं? तर कृत्रिम उपग्रहांचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या वेगवेगळ्या कक्षा, जे जिथं प्रस्थापित आहेत त्या वेगवेगळ्या कक्षांचे प्रकार वेगळे. ओके. त्याच्यानंतर त्याचं प्रक्षेपण कसं होतं कृत्रिम उपग्रहांचं, हे सगळं आपण पाहिलेलं होतं. त्याशिवाय अजून एक गोष्ट पाहिली होती, यांची उद्दिष्ट काय काय आहेत. त्या कृत्रिम उपग्रह किंवा ज्या मोहिमा आहेत, ओव्हरऑल सगळ्या मोहिमा, या अवकाश मोहिमा, त्यांची उद्दिष्ट कोणती कोणती होती हे आपण पाहिलेलं आहे. आपण थोडंसं आठवून बघूया. या उद्दिष्टामधलं पहिलं उद्दिष्ट कोणतं होतं? तर हे असे कृत्रिम उपग्रह किंवा अवकाशानं पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करून, म्हणजे काय, तर गुरुत्वाकर्षण कक्षा आहे ना पृथ्वीची, तर या कक्षेच्या आतमध्ये हे असे कृत्रिम उपग्रह प्रस्थापित करून आपल्या पृथ्वीचा अभ्यास करणे, आणखी या कृत्रिम उपग्रहांकडून आपल्याला आपल्या जीवनोपयोगी वस्तूंसाठी त्याचा उपयोग करून घेणे, हे ते पहिलं उद्दिष्ट होतं. आणखी दुसरं उद्दिष्ट कोणतं होतं मग? तर ही गुरुत्वाकर्षण कक्षा जी आहे पृथ्वीची, त्याच्या पलीकडे अंतराळात अवकाशामध्ये बाकीचे जे खगोलीय घटक आहेत, सौरमंडळामध्ये बाकीचे दुसरे अजून कोणते ग्रह आहेत किंवा त्याही पलीकडे ते अनंत असं विश्व आहे, तर या सगळ्या विश्वाचा अभ्यास, कदाचित त्या अभ्यासामुळे आपल्याला तसा काही फायदा होणार नाही आहे, म्हणजे पहिल्या उद्दिष्टासारखा या दुसऱ्या उद्दिष्टामध्ये तसा तितकासा काही फायदा होणार नाही आहे, पण विश्वाचा अभ्यास करायचा म्हणून ह्या मोहिमा आखल्या गेल्या. म्हणजे गुरुत्वाकर्षण कक्षेच्या पलीकडे जाऊन ही अवकाशयानं पाठवली गेली, असे कृत्रिम उपग्रह पाठवले गेले. समजले मित्रांनो? तर आता हे अवकाशयानं किंवा हे कृत्रिम उपग्रह गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवायचे आहेत, म्हणजे त्याचा वेग पण तसा असायला पाहिजेत. मग किती वेग असायला पाहिजेत? बघा, पृथ्वीवरल्या या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या आतमध्ये जीही कोणतीही एक वस्तू असेल, आपण आहोत, बाकीच्या अजून कोणत्याही गोष्टी आहेत, त्यांना एक ओढून धरण्याचं एक गुरुत्वीय बल असतं पृथ्वीकडे, पृथ्वीच्या केंद्राकडे या सगळ्या वस्तू आहेत त्या ओढल्या जातात, बांधून ठेवल्या जातात अशा. म्हणजे कुठेही आपल्या आकाशामध्ये कुठेही एखादी वस्तू असेल ती पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षिलेली असते, बरोबर. हे आकर्षणीय जे बल आहे ना, गुरुत्वीय बल, हे पार पाडून ह्या गुरुत्वीय बलाच्या जास्तीत जास्त वेग असायला पाहिजेत. मग कमीत कमी तो वेग कोणता असायला पाहिजे? तर त्याला, त्या वेगाला, त्या विशिष्ट अशा वेगाला त्या ग्रहाचं मुक्तिवेग असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या बाबतीत आपण जर विचार करायचा असेल तर हा मुक्तिवेग आहे ना, हा मुक्तिवेग पार करून त्या कृत्रिम उपग्रहाला आपल्याला अंतराळात पाठवायला पाहिजेत, किंवा अवकाशयानाला आपल्याला अंतराळात पाठवायला पाहिजे. म्हणजे काय, तर त्या कृत्रिम उपग्रहाचा जो प्रक्षेप आहे, ज्याचं प्रक्षेपण होतं ना पृथ्वीवरून आपण करतो आपले शास्त्रज्ञ, तेव्हा त्या प्रक्षेपकाचा वेग हा त्या मुक्तिवेगापेक्षा जास्त असायला पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत, बरोबर की नाही. किंवा जे अवकाशयान पाठवतो त्या अवकाशयानाचा वेगही त्या पृथ्वीच्या मुक्तिवेगापेक्षा जास्त असायला पाहिजेत, तरच तो ती गुरुत्वीय कक्षा जी आहे पृथ्वीची ती ओलांडून पलीकडे जाईल आणि अंतराळामध्ये जाईल. एकदा ती अंतराळामध्ये गेली किंवा पृथ्वी त्याला ओढून घेणार नाही आपल्याकडे. समजलं मित्रांनो? हे प्रत्येक प्लॅनेटचं, प्रत्येक ग्रहाचं जे काही मुक्तिवेग आहे ना, तो विशिष्ट असा मुक्तिवेग आहे. म्हणजे त्या प्लॅनेटच्या त्या ग्रहाच्या गुरुत्वीय बलावर ते अवलंबून असतं. मग पृथ्वीच्या बाबतीत कसं आहे, किंवा प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत हा मुक्तिवेग आहे तो काढला कसा जातो? तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे, इथे एक सूत्र दिलेलं आहे बघा. VESC म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू, म्हणजे मुक्तिवेग, त्यालाच इंग्लिशमध्ये एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात मित्रांनो. तर VESC इज इक्वल टू बरोबर √ किंवा वर्गमुळात 2gm/r. 2gm/r. याच्यातला जी आहे ना, ते जी आहे ते गुरुत्वीय स्थिरांक आहे, तो गुरुत्वीय स्थिरांक आहे. m आहे ते वस्तुमान आहे त्या प्लॅनेटचं किंवा त्या ग्रहाचं. r आहे ती त्रिज्या आहे प्रत्येक ग्रहाची, ज्या ग्रहाबद्दल आपण विचार करतोय. जेव्हा आपण पृथ्वीबद्दलचं हे विचार करतोय ना, हा मुक्तिवेग काढण्यासाठी, तर ते m आहे ते पृथ्वीचं वस्तुमान घ्यायचं आहे, आणखी r आहे ती पृथ्वीची त्रिज्या घ्यायची आहे. ग्रहाचे वस्तुमान म्हणजे पृथ्वीसाठी जे वस्तुमान आहे पृथ्वीचं, ते 6 × 10⁻24 किलोग्रॅम असं आहे ते. आणखी आपल्या पृथ्वीची त्रिज्या किती आहे? तर 6.4 × 10⁻6 मीटर,
बरोबर ना. तर ह्या व्हॅल्यू आहेत पृथ्वीसाठी वापरतो आपण, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून पृथ्वीचे आपल्याला मुक्तिवेग काढता येतो. बरोबर. आणि तो किती आहे ते तिथे काढलेला आहे बघा. 11.18 × 10⁻³ मीटर पर सेकंद असा काही तो जवळपास तो त्याचं कॅल्क्युलेशन काढून उत्तर काढलेलं आहे. 11.18 किलोमीटर पर सेकंद. 11.18 किलोमीटर पर म्हणजे किलोमीटर पर सेकंदमध्ये 11.18 म्हणजे नियर अबाउट 12. बरोबर की नाही. म्हणजे 11.2. आता इथं ओव्हरऑल असं केलेलं आहे, म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात पाठवायचं असेल तर त्याची कमीत कमी गती किती असायला हवी, तर ही जी दिली ना आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी असणे गरजेचं आहे. त्याची सुरुवातीची गती. समजलं मित्रांनो. एवढी गती आपण त्या प्रक्षेपकाला द्यायची, एवढी गती आपण त्या अवकाशयानाला द्यायची, आणखी मगच त्यांचं उड्डाण करायचं. तर तेव्हाच ते अवकाशयान किंवा तेव्हाच ते प्रक्षेपक आहे ते कृत्रिम उपग्रहाला घेऊन आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल, अंतराळामध्ये जाईल, मुक्तिवेग पार करून. समजलं मित्रांनो. तर अशा ह्या मोहिमा कोणत्या कोणत्या आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, पृथ्वीच्या बाहेर जाऊन आपण बाकीच्या खगोलीय गोष्टींचा, सौरमंडळातील इतर काही ग्रहांचा, उपग्रहांचा अभ्यास करतोय, तेव्हा सगळ्यात जवळची जर कोणती खगोलीय वस्तू असेल किंवा जर कोणता खगोलीय घटक असेल तर तो म्हणजे कोणता आहे, तर आपला उपग्रह चंद्र. बरोबर ना. चंद्र हा सगळ्यात जवळचा खगोलीय घटक आहे आपल्या पृथ्वीच्या. चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश ट्रॅव्हल करायला किती, प्रकाश म्हणजे प्रकाश यायला किती वेळ लागतो माहिती आहे का? 1 सेकंद लागतो, फक्त 1 सेकंद. हे अंतर जे आहे ना, अवकाशामधलं अंतर, हे कसं मोजतात तुम्हाला माहिती आहे का? प्रकाश वर्षामध्ये मोजतात. तुम्ही कदाचित ऐकलं असेल ते. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, तर एका वर्षामध्ये प्रकाश किती अंतर पार करू शकतो एका वर्षामध्ये. तुम्ही अंदाज करून बघा. आपण जेव्हा स्विच ऑन करतो लाईटचं, तेव्हा त्या बल्बमधून लाईट किती वेळामध्ये इकडे तिकडे ट्रॅव्हल करतो? फ्रॅक्शन ऑफ सेकंद. आपल्याला समजत पण नाही. इकडे बल्ब चालू होतो तेव्हा इकडे सगळीकडे प्रकाश पडतो. आणि आता मी उदाहरण देतोय तसं चंद्राचा जो प्रकाश आहे तो फक्त 1 सेकंदामध्ये तिथून येतोय. 1 सेकंदामध्ये म्हणजे चंद्रापासून पृथ्वीपर्यंत येतोय. म्हणजे एक प्रकाश वर्ष पण होत नाही आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे 1 वर्षामध्ये 1 सेकंद कुठे नाही, 1 वर्ष कुठे. म्हणजे हे प्रकाश वर्ष म्हणजे किती मोठी संकल्पना आहे बघा, किती मोठं अंतर असेल बघा. आणि त्या मानानं सगळ्या या प्रकाश वर्षाच्या मागानं त्या मानानं किंवा कम्पॅरेटिव्हली आपण चंद्राचं अंतर आहे ते अंदाज करू शकतो. आता आपण बोलतो चंद्र एवढा लांब आहे, पण या सगळ्या विश्वाच्या तुलनेमध्ये चंद्र आहे तो पृथ्वीपासून एवढा जवळ आहे मित्रांनो. समजलं. म्हणजे 1च सेकंदामध्ये तिथून इथंपर्यंत प्रकाश ट्रॅव्हल करतो. मग हे जवळ असल्यामुळं काय होतं की ज्या काही पहिल्या ज्या अवकाश मोहिमा राबवल्या गेल्या, ज्या पहिल्या काही अवकाश मोहिमा शास्त्रज्ञांनी आखल्या गेल्या प्रत्येक देशांनी, त्या ऑब्व्हियसली या चंद्रावरच पाठवल्या गेल्या. कारण चंद्र हा सगळ्यात जवळचा. बरोबर की नाही. याच्यामध्ये कोणते कोणते देश होते, तर याच्यामध्ये विशेष करून सोव्हिएट युनियन, म्हणजे आता जो आपण रशिया म्हणतो ना, ते रशिया देश किंवा अमेरिका देश, इकडले युरोपीय देश जे विकसित देश होते, इंग्लंड फ्रान्स सारखे ते, किंवा जपान, चायना असे प्रगतशील देश जे आहेत त्यांनी ह्या अवकाश मोहिमा पहिल्यांदा राबवल्या. आपला भारत देशही काही पाठीमागे नव्हता. भारत देशही यांच्याबरोबर या अवकाश मोहिमा राबवण्यामध्ये पुढे होता. जर कुठल्या देशानं सर्वात प्रथम ह्या अवकाश मोहिमामधून ह्या चंद्र मोहिमा ज्या काढल्या असतील तर त्यांच्यापैकी सोव्हिएट युनियन किंवा रशिया हा पहिला देश आहे. या देशानं 1959ला त्यांची एक लुना नावाची एक मालिका होती. लुना ही अंतराळयानं त्यांनी पाठवली. या लुनामध्ये लुना 2 किंवा लुना सेकंड हे जे यान आहे ते 1959 या वर्षामध्ये चंद्राच्या जवळ त्यांनी पाठवलं. समजलं. 1959 पासून ते 1976 पर्यंत, 1959 पासून ते 1976 पर्यंत ह्या लुना मालिकेतील सगळे अवकाशयानं, जवळजवळ 15 अवकाशयानं या मालिकेमध्ये त्यांनी चंद्राच्या कक्षेमध्ये पाठवली. ओके. या लुना या अवकाशयानाने काय केलं तर चंद्राची रासायनिकदृष्ट्या अभ्यास केला. म्हणजे काय, तर चंद्राचं गुरुत्व कसं किंवा चंद्राचं घनत्व कसं किंवा चंद्रावरून निघणारे
जे प्रारणा आहेत म्हणजे रेडिएशन्स उत्सर्जन होतं चंद्रावरून त्यांचं मापन करण्याचं काम यांनी केलं. आणि शेवटची जी काही 4 जे आहेत या लुना मालिकेतली सगळ्यात शेवटची 4 यानं आहेत. तर त्यांनी काय केलं तर चंद्रावरली काही दगड आहेत ते दगड गोळा केले आणि त्यांनी पृथ्वीवरती पाठवले, पृथ्वीवरल्या प्रयोगशाळांमधून अभ्यास करण्यासाठी. समजलं. याच्यातून बरीचशी माहिती मिळाली. यांच्यामध्ये विशेष असं होतं की या सगळ्याच्या सगळ्या अवकाशयानामधून अंतराळवीर नव्हते, ते मानव विरहित अशा ह्या मोहिमा होत्या. समजलं मित्रांनो. हे झालं रशियाचं. मग अमेरिकेनं काय केलं तर अमेरिकेनं सुद्धा मित्रांनो 1962 ते 1972 या 10-11 वर्षामध्ये यांनीही काही मोहिमा चंद्रावर राबवल्या. आणि यांचं वैशिष्ट्य काय होतं तर यांच्या या यानामधून अंतराळवीर ट्रॅव्हल केलं. आणि तुम्हाला माहितीच आहे की 1969ला अमेरिकेचे नील आर्मस्ट्रॉंग हा जो पहिला अंतराळवीर आहे त्यानं चंद्रावरती पाऊल ठेवलं. त्याचा मान तो पहिला असा ठरला. समजलं का. तर यांनीही चंद्राचा जवळून अभ्यास केला आणि यांच्या या यानामधून बऱ्याचशा अंतराळवीरांनी प्रवास केला. हे आहेच. आपला भारत देशही याच्यामध्ये काही मागे पडला नाही. 2008 सन 2008 साली आपल्या भारत देशानं आपली जी अवकाश संशोधन संस्था आहे ना, ज्याला आपण इस्रो म्हणतो, त्या इस्रो या संस्थेच्या मार्फत एक चंद्रयान 1 नावाचं अंतराळयान आहे ते चंद्राच्या कक्षामध्ये प्रस्थापित केलं. ओके. तिथे पाठवलं. 1 वर्ष या यानानं त्या चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला. आणखी त्यांनी काय केलं बरीचशी माहिती आहे ती पृथ्वीवर आपल्याकडे पाठवली. आणि या माहितीमध्ये सगळ्यात प्रमुख अशी माहिती जर कोणती मिळाली असेल तर चंद्रावरल्या पाण्याचं अस्तित्व. मित्रांनो, चंद्रावर पाणी आहे हे शोधून काढण्याचा मान आहे तो भारताचा आहे. आपल्या अंतराळयानानं हे शोधलेलं आहे. समजलं. तर हे झालं चंद्राच्या बाबतीत ज्या मोहिमा निघाल्या त्यांच्याबद्दल. आता आपण बघूया मंगळावर निघालेल्या मोहिमा. चंद्रानंतर जर दुसरी कुठली गोष्ट जवळ असेल, खगोलीय घटक जो जवळ असेल, जर कोणती खगोलीय गोष्ट जवळ असेल आपल्याला चंद्रानंतर तर ती आहे मंगळ. बरोबर. मग ऑब्व्हियसली चंद्रानंतरच्या मोहिमा आहेत त्या मंगळावर गेल्या. पण मंगळ तितका चंद्रासारखा जवळ नसल्यामुळं ह्याच्यातल्या बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ अर्ध्या अधिक मोहिमा आहेत त्या फेल ठरल्या, अयशस्वी ठरल्या. काही गोष्टी आहेत त्या सक्सेस झाल्या, काही मोहिमा आहेत त्या सक्सेस झाल्या, पण सगळ्याच काही सक्सेस होऊ शकलेल्या नाही आहेत. ओके मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभिमानास्पद एक अशी गोष्ट आहे की आपल्या भारतानं जे पाठवलेलं एक मंगळयान आहे ते मंगळयान केव्हा पाठवलं तर नोव्हेंबर 2013 या सालामध्ये पाठवलं आपलं मंगळयान होतं. ते सर्वात कमीत कमी खर्चामध्ये पाठवलेलं हे मंगळयान होतं. ते जाऊन प्रस्थापित केव्हा झालं तिथे तर सप्टेंबर 2014 या सालामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर या मंगळयानानं मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला आणि वायुमंडळ जे मंगळाच्या आजूबाजूला आहे त्या वायुमंडळाचाही अभ्यास यांनी केला आणि बरीचशी माहिती आहे ती आपल्याकडे पाठवून दिली. तर हे झालं मंगळाच्या बाबतीत. समजलं मित्रांनो. एवढं समजून घ्या. त्याच्यानंतर बाकीचे ग्रह आहेत या ग्रहांच्या वरून पण काही उपग्रह पाठवले गेले, काही अवकाशयानं पाठवली गेली, काही अवकाशयानं त्याच्या जवळून गेली, त्यांचा अभ्यास केला त्या ग्रहांचा त्या अवकाशयानांनी. काही अवकाशयानं आहेत ती त्या ग्रहावर उतरली गेली, काही अवकाशयानं आहेत ती लघुग्रहांवर पाठवली गेली, काही धूमकेतूंचा अभ्यास करण्यासाठी पाठवली गेली. तर ही सगळी जी आहेत अवकाशयानं आहेत ती या वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी वापरली गेली. तर हे असा अवकाश मोहिमांच्या बाबतीत असं आहे. ओके. ह्या लघुग्रहांवरून किंवा धूमकेतूंचा अभ्यास करण्यासाठी काही तिथल्या दगडांचा किंवा अजून काही घटक मिळाले तर त्यांचा तिथला कलेक्शन करून त्या पृथ्वीवर आणल्या गेल्या आणि त्यांचा अभ्यास आपल्या शास्त्रज्ञांनी केला.
बरोबर. याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत गेल्या. विशेष करून या सगळ्यातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी कळाली की सूर्यमालेचा जन्म कसा झाला, सूर्यमालेची उत्क्रांती कशी झाली, या गोष्टी आपल्याला या सगळ्यातून समजल्या गेल्या. आणखी मग त्याच्यानंतर त्या सूर्यमालिकेमध्ये बदल कोणते कोणते होत गेले. म्हणजे काय, तर सूर्याची उत्क्रांती, आणखी सूर्याची उत्पत्ती. उत्पत्ती म्हणजे जन्म आणि उत्क्रांती म्हणजे त्याच्यामध्ये होणारे बदल. सूर्यमालेची उत्पत्ती आणि सूर्यमालेची उत्क्रांती या दोन गोष्टी आपल्याला समजल्या. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा एक मुद्दा आहे या धड्यामधला, तो म्हणजे अवकाशातील कचरा आणि त्याचं व्यवस्थापन. बरोबर. मित्रांनो, अवकाशामध्ये ह्या ज्या मोहिमा काढल्या गेल्या, अवकाश मोहिमा, त्याच्यामध्ये सगळ्या देशांनी जवळजवळ आपल्या कृत्रिम उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. आपली आपली अवकाशानं अवकाशामध्ये पाठवली गेली आणि त्याच्यामुळे अवकाशातलं हे जे ट्रॅफिक आहे ना, हेही वाढत गेलं आणि त्याबरोबरच अवकाशामधला जो कचरा आहे तोही वाढत गेला. मानवनिर्मित काही गोष्टी आहेत त्या आपल्या आजूबाजूला फिरत आहेत अवकाशामध्ये, जसे कृत्रिम उपग्रह आहेत तसे. मग याच्यामध्ये काय आहे, हा कचरा म्हणजे नेमकं काय, तर ही जी कृत्रिम उपग्रह सोडलेली आहेत, ओके, त्याला सोडून इतर मानवनिर्मित गोष्टींमध्ये जे पहिले कृत्रिम उपग्रह सोडलेले होते आता ते निकामी झालेले आहेत, आता ते काहीच फायद्याचे नाही आहेत, तरी सुद्धा ते फिरतायत. म्हणजे तो एक प्रकारचा कचराच झाला, बरोबर की नाही. किंवा हे कृत्रिम उपग्रह सोडताना जे प्रक्षेपक आहेत ते आपण मागे बघितलेलं आहे, प्रक्षेपक बरेचसे काही पार्ट्स आहेत ते वजन कमी करण्यासाठी सोडले जातात. बरोबर. म्हणजे त्या इंधनाची टाकी सोडली जाते किंवा ते इंजन असतं ते इंजन पण सोडलं जातं वजन कमी करण्यासाठी म्हणून. तर हे सोडलेले पार्ट्स, हे जे काही तुकडे आहेत ते तसेच फिरत राहतात तिथे. किंवा एक कृत्रिम उपग्रह दुसऱ्या एका कृत्रिम उपग्रहावर आदळला जाऊन आणखी जो काही स्फोट होतो त्याच्यानंतर जे तुकडे पडतात त्या कृत्रिम उपग्रहांचे, तर हेही तुकडे असे इतरत्र भटकत आहेत आणि त्याच्यामुळं हा कचरा अवकाशामधला भयानक वाढलेला आहे. मित्रांनो, 2016च्या सर्वेनुसार 2016ला एक सर्वे केला गेला. या 2016च्या सर्वेनुसार हा जो कचरा आहे तो किती आहे माहिती आहे का, म्हणजे 1 सेंटीमीटरपेक्षा मोठे असलेले असे तुकडे आहेत जे फिरत आहेत आज, ते जवळजवळ 2 कोटींपेक्षा जास्त आहेत. किती आहेत, 2 कोटींपेक्षा जास्त आहेत. 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त असलेले तुकडे, मोठे लांब असलेले, त्यांनी काउंट केलेत आणि ते असे तुकडे आहेत ते 2 कोटींपेक्षा जास्त आहेत. एवढे तुकडे आहेत अवकाशामध्ये भटकत आहेत असेच, तर ते कृत्रिम उपग्रहांच्या आता नवीन केलेल्या प्रक्षेपणाला कदाचित अडथळा निर्माण करू शकतात. म्हणजे त्या प्रक्षेपणाच्या मध्ये, त्या कृत्रिम उपग्रहाच्या मध्ये हे आले तर त्याला डॅमेज करू शकतात, डिस्टर्ब करू शकतात. बरोबर की नाही. हे खूप धोक्याचं होऊ शकतं. आणखी म्हणून आता नवीन प्रक्षेपण करायचं असेल तर या गोष्टींचा पहिल्यांदा विचार करावा लागतो. मग या कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ आहेत ते विचार करत आहेत. काही गोष्टीवर त्यांनी अभ्यास केलेला आहे की या कचऱ्याचं नियोजन कसं करावं लागेल. बरोबर. काही उपाय त्यांना शोधून मिळत आहेत आणि अर्थातच हे जे उपाय मिळत आहेत त्याच्यावरच नवीन प्रक्षेपणं आणखी नवीन अभ्यास जो आहे तो चालू राहणार आहे. किंबहुना त्याच्यावरतीच आपलं अवकाश ज्ञान आहे किंवा अवकाश शास्त्रातली जी प्रगती आहे ती अवलंबून आहे. नाहीतर हा जो कचरा जो वाढत चाललेला आहे तो खूपच धोक्याचा आहे आपल्यासाठी. समजलं मित्रांनो. मला वाटते तुम्हाला चांगल्या प्रकारे हे सगळे कन्सेप्ट, सगळ्या संकल्पना समजल्या असतीलच. याच्या नंतरच्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपला भारत देश आणि अवकाशशास्त्र किंवा अवकाशामध्ये आपल्या भारत देशाचा आत्तापर्यंतची प्रगती किंवा आपला रोल काय आहे ते, याच्याबद्दलचा एक रिपोर्ट आपण पाहणार आहोत. जी प्रगती आहे ती आपल्याला बघायला ऐकायला मिळेल. शिवाय त्याबरोबरच त्या रिपोर्टमध्ये आपले जे अंतराळवीर आहेत, आपले जे शास्त्रज्ञ आहेत, अवकाशशास्त्रज्ञ, ते आणखी ज्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे आकाशामध्ये, मोहिमांमधून जे काही गेलेले आहेत, त्यांचं काही योगदान आहे ते सुद्धा आपल्या त्या रिपोर्टमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. तोपर्यंत शिकत रहा झोकासोबत. धन्यवाद मित्रांनो.